ह्या बॉक्समध्ये आपल्याला स्ट्रीट लाईटचा पॅनल बनवायचा आहे. हा बॉक्स आहे 200 बाय 300चा. याच्यात पूर्ण आपल्याला स्ट्रीट लाईटचा पॅनल म्हणजे स्ट्रीट लाईट ॲटोमेशनमध्ये बनवायचं आहे. त्याच्यात डिजिटल टायमर, कॉन्टॅक्टर, MCB असे इक्विपमेंट आपले यूज होणारे आहेत. सर्व इक्विपमेंट तुम्हाला मी दाखवणार आहे. या व्हिडिओत आपल्याला तुम्हाला त्याची डायग्रॅम वगैरे सगळं दाखवतो. त्याची ऑन इंडिकेटर, ऑफ इंडिकेटर, सिलेक्टर स्विच पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याची पूर्णपणे अशी माउंटिंग वगैरे व्यवस्थित करून घ्यायची. त्याच्यावरती आपल्याला जे व्हाईटमध्ये दिसतं आहे त्याचं जे सिलेक्टर स्विच वगैरे इंडिकेटर त्या बॉक्समध्ये बसणार आहे. त्याच्यात पूर्ण व्यवस्थित आपलं माउंटिंग वगैरे सगळं व्यवस्थित होणार आहे. आता पूर्णपणे ही अशी वायरिंग आपली पूर्ण झालेली ही तुम्ही बघू ही व्यवस्थितपणे पूर्ण आपली वायरिंग झालेली आहे. याच्यात आता तुम्ही बघू शकता हे जे मी वर केले आहे फ्यूज कनेक्टर आहे. या ठिकाणी तुम्ही MCB पण यूज करू शकता, पण जास्त करून कमी कॉस्टमध्ये तुम्ही फ्यूज कनेक्टर यूज करू शकता. हा डिजिटल टायमर आहे. त्याच्यात ते ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट आहे L आणि N. तिथं आपल्याला 240 सप्लाय द्यायचा. हा खालचा जो पॉईंट आहे त्याच्यात तुम्हाला ते व्यवस्थित दिसन. 18 आणि 15 नंबरचा पॉईंट आहे हा आपला NO पॉईंट आहे, आणि जे 16 नंबरचा कॉन्टॅक्ट आहे हा NC कॉन्टॅक्ट आहे. आपल्याला NO कॉन्टॅक्ट यूजमध्ये घ्यायचा आहे. याच्यात आता पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे खालचे आपले जे पॉवरचे कनेक्टर आहे हे 4. हा कॉन्टॅक्टर आहे. कॉन्टॅक्टरमध्ये तुम्ही पॉवर वायरिंग वगैरे सगळं व्यवस्थित बघा. हा जो NO आहे हा होल्डिंगसाठी यूज नाही केलेला NO, हा याच्या ऑन इंडिकेटरसाठी यूज केलेला आहे. ज्यावेळेस ते NO NC होईल त्यावेळेस ते वरती लॅम्प ग्लो होईल. ते सिलेक्टर स्विच आहे ॲटो मॅन्युअलचं. हा टायमर आहे डिजिटल टायमर आपला, आणि त्याच्यात कॉईलला आपण 240चा सप्लाय दिलेला आहे. ते ॲटो मॅन्युअलच्या हा आपण याला सप्लाय दिला आहे, याला ऑन केला आहे आता पूर्णपणे. आता त्याला पॉवर ऑनचं इंडिकेटर ग्लो पण त्याचं झालं आहे आपलं. आपण सध्या फक्त त्याला एक सिंगल फेज सप्लाय दिला आहे, 3 फेज सध्या सप्लाय दिलेला नाही. टेस्टिंग करताना कधी पण लक्षात घ्यायचं सगळ्यात आधी सिंगल फेज सप्लाय द्यायचा, कारण की बाय चान्स काही त्याच्यात आपल्याकडून काही चुकी वगैरे होऊ नये म्हणून. त्याच्यामुळं आपण कधी पण अगोदर सिंगल फेज द्यायचा. सिंगल फेज पूर्णपणे व्यवस्थित ग्लो झाल्याच्यानंतर त्याला 3 फेज सप्लाय द्यायचा, आणि मग त्याची पूर्ण टेस्टिंग करायला घ्यायची फायनलला. आता तुम्ही बघू शकता ते आपल्या ॲटोमध्ये चालू झालं आहे. मी टायमर त्याच्यावरती टायमिंग वगैरे सेट केलेला होता पूर्ण, त्याच्यानुसार पूर्ण आता ते चालू झालं आहे आपलं. आता तुम्हाला मी शेवट त्याची एक डायग्रॅम पण काढून ठेवलेली आहे, पण ती शेवट दाखवून, कारण की ती फायनलला आहे. तोपर्यंत याच्याकडे व्यवस्थित बघा. ते परत आता मॅन्युअलमध्येच ॲटोमध्येच ते परत ऑफ होऊन जाईल, पण त्याला 1 मिनिटाचा टाईम आहे पूर्णपणे. त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आणि हा इतका काही क्रिटिकल पॅनल नाही व आपलं लई काही लोक हे करतात क्रिटिकल आहे असं तसं. काही क्रिटिकल नाही, काही नाही. फक्त तुमच्या कामावर विश्वास ठेवा आणि काम करीत राहायचं फक्त. त्याच्यात पूर्णपणे तुम्हाला आता ते बंद होतं आणि मिनिट पूर्ण झाला आहे, ते बंद झालं आहे. हे असं त्याचं एक वर्क आहे. त्याच्यात तुम्ही आता याची आपण डायग्रॅम बघूत. ही डायग्रॅम अशी पूर्ण तुम्हाला दिसेल. सगळ्यात आधी एक MCB घ्यायचा किंवा आपलं जे फ्यूज कनेक्टर आहे ते, त्याच्यावरून सगळ्यात आधी एक सिलेक्टर स्विचला सप्लाय द्यायचा. त्याच्यात सिलेक्टर स्विचमध्ये NO यूज केलेला आहे, हे पण लक्षात घ्या. ते सिलेक्टर स्विचमध्ये सप्लाय द्यायचा. त्याच्यानंतर अजून एक वायर घ्यायची, ती टायमरच्या NO द्यायची. मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. ते 15 आणि 18 नंबर हा आपला NO पॉईंट आहे. 15 नंबर हा कॉमन आहे, 18 नंबर हा NO आहे. त्याच्यावरून घ्यायची, ते सिलेक्टर स्विचच्या आउटला द्यायची. कधी पण ध्यानात धरा त्याच्यात एकच NO यूज करायचा. ते एक NOमुळं सिलेक्टर स्विच आपलं एक साधं वापरलेलं आहे. ते याचं रोटेटिंग सिलेक्टर स्विच ते वेगळं येतं, ते शालजार वगैरे त्यांचे वेगळे येते. आपण एक रेग्युलरमध्येच यूज केला त्याचा, त्याच्यामुळे ते सिलेक्टर स्विच आपलं वेगळं आहे. तुम्ही कोणचं पण यूज करू शकता, तसं काही नाही आहे. दोन्ही पण ॲटो मॅन्युअलच आहेत ते. त्याच्यात ते आउटला द्यायचं. आउटवरून आपलं काय करायचं, एक कॉन्टॅक्टरच्या A1ला द्यायचा. A1ला फेज द्यायचा, A2ला न्यूट्रल द्यायची. कधी पण कॉन्टॅक्टरला सप्लाय देताना सगळ्यात आधी व्यवस्थितपणे चेक करायचं आपली कॉईल किती व्होल्टची आहे. काही वेळेस काय होतं त्यांच्याकडून चुकीने नाही, ते तुम्ही नाही नीट बघितलं, ते 24 व्होल्टची असते, 110ची असते. तुम्ही तिथं सिंगल फेज दिलं 240, तर त्याची कॉईल उडू शकते. म्हणून कधी पण हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. नाही तर काय
काही आपलं हे नको व्हायला, जळाजळी नको व्हायला म्हणून नीट व्यवस्थित बघायचं. C/N दिसेल. C म्हणजे कॉन्टॅक्टर C1. त्याच्या तुम्हाला ते आपण ऑनची लाईट दिली होती त्याला, कारण की चालू झाल्याच्यानंतर आपल्याला पण कळायला पाहिजे नाही चालू झालं आहे का नाही. ते इंडिकेटर यूज केलं. ती पॉवर ऑनला डायरेक्ट सप्लाय आणून द्यायचा आणि खालून ती N दिसते ती कॉमन न्यूट्रल आहे. अशी व्यवस्थितपणे वायरिंग करून घ्यायची, काही अडचण नाही. अशी एकदम सिम्पल आहे, ते इतकं काही क्रिटिकल नाही आहे. त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन वगैरे त्याचं घ्यायचं नाही. एकदम सिम्पलमध्ये वायरिंग करून घ्यायची. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा.